नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2025 साठी लेटेस्ट अपडेट सांगण्यासाठी आलेलो आहे। ॲडमिट कार्डच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा संदेश मी आपल्या सर्वांसमोर देण्यासाठी आलो आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे लक्ष देऊन देण्याची गरज आहे। ॲडमिट कार्ड आपल्याला 1 मे रोजी येणार आहे, परंतु ॲडमिट कार्ड जर आपल्याला येणारच नसेल तर मात्र आपल्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असू शकतात। तरी आपल्या सर्वांना एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगण्यासाठी आलो आहे। नीट यूजी 2025 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व महाराष्ट्र आणि भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक, तुम्ही जो रजिस्टर्ड ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी चेक करून घ्या। त्या चेक केल्यानंतर आपल्याकडे जर समजा NTA काही मेल आला आहे का ते चेक करा। कदाचित तुमच्याकडे मेल आलेला नसेल तर तुम्ही भरलेलं जे फॉर्म आहे तो अगदी बरोबर आहे, त्यामुळे त्याची काळजी करण्याचं काम नाही। कदाचित तुम्ही मेल बॉक्समध्ये इनबॉक्स चेक केल्यानंतर जर नाही सापडलं तर तुमचा स्पॅम बॉक्ससुद्धा चेक करा की ज्या ठिकाणी तुम्हाला ते आलंय का पहा। दुसरी गोष्ट, ईमेल चेक करताना फक्त NTA मेल आलाय का तोच पहा, दुसरा काही करण्याची गरज नाही। दुसरी गोष्ट, ईमेल चेक करत असताना कदाचित तुमच्या फॉर्म भरण्यामध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी जी करेक्शन विंडो दिली होती त्या करेक्शन विंडोमध्ये काही ठराविकच गोष्टी करेक्ट करता येत होत्या। परंतु आता सध्या तुम्हाला जर मेल आलेला असेल तर त्या मेलच्या खाली तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। त्या लिंक बरोबर जाऊन तुम्ही जे काही करेक्शन आहे ते तुम्ही करू शकता। उदाहरणार्थ, तुम्ही जर समजा एखादा फोटो चुकून जर अपलोड झालेला दुसऱ्याचा असू शकेल, किंबहुना काही गोष्टी ज्या NTAला अडचण येणार आहे अशा त्यांनी तुम्हाला पाठवून दिलेला मेल केलेला आहे, असा मेल जर तुम्हाला आलेला असेल स्पॅम बॉक्समध्ये चेक करा, इनबॉक्समध्ये चेक करा। केल्यानंतर तुम्हाला जर तो मेल आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्या काही चुका आहे ते लिहून घ्या आणि त्या तुम्ही आपल्या कॉम्प्युटरमध्ये ठेवा आणि ज्या चुका आहेत ते तुम्ही अपलोड करायचे आहे, त्यासाठी लिंकसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। आता हे सर्वांना मेल बॉक्समध्ये मेल आलेला आहे का बाबांनो? 100% नाही। ज्या विद्यार्थ्यांचं काही अडचणी आलेल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना असा मेल आलेला आहे। त्यामुळे करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला काही गोष्टी करेक्ट करता येत होत्या, पण काही गोष्टी करेक्ट करता पण येत नव्हत्या। त्या गोष्टी तुम्हाला करेक्शन करण्यासाठी आपल्याला मेल आलेले आहे। आज 27 एप्रिल 2024 रविवारी काही विद्यार्थ्यांना मेल आलेले आहेत। मग तुम्ही किती जणांना येऊ शकतो? एक 10-5 हजार विद्यार्थ्यांमध्ये एक किंवा दोघांना येऊ शकतो। तुमच्या फॉर्ममध्ये काही गडबड असेल, तुमचा फॉर्म काही चुकलेला असेल असं NTAला वाटत असेल तर सर्व फॉर्म चेकिंग चालू आहे, त्यामुळे हे चेक करून तुम्हाला मेल केले जाणार आहेत। आणि तुम्हाला मेल आलेला असेल आणि तुम्ही दुर्लक्ष केलं गेलं असेल आणि तुमची जर चूक तुम्ही दुरुस्त नाही केलेली असेल आणि ती जर NTAला निदर्शनास आली की ही चूक आहे की त्याचा फोटो अपलोड केलेला चुकीचा आहे, किंबहुना नाव चुकीचं आहे, किंबहुना काही पण असेल ते जे क्वेरी असेल ते जर तुम्ही केलेला नसेल आणि ते जर कदाचित तुम्ही NTAला परत लिंकवरती अपलोड नाही केलं तर मात्र तुमचं ॲडमिट कार्ड येणार नाही, कदाचित येणार नाही। वास्तविक पाहता तशा प्रकारचं इन्फॉर्मेशन नाही, परंतु ॲडमिट कार्ड असेल तरच तुम्हाला NTAचा जे काही एक्झामिनेशन आपल्याला 4 मे रोजी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला परीक्षेला बसवू दिलं जाणार आहे, नाहीतर तुम्हाला 100% बसवू दिलं जाणार नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणून आपण सर्वांनी जो रजिस्टर मेल आयडी दिलेला आहे ते चेक करून घ्या। त्या चेकमध्ये NTAचा मेल आलाय का पहा, जर आलेला नसेल तर स्पॅम बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी आलाय का बघा। कदाचित मोबाईलमध्ये नाही आला तर नेट कॅफेवरती जाऊन तुमचा मेल आयडी चेक करा आणि त्याच्यामध्ये आलेला स्पॅम बॉक्स आणि इनबॉक्समध्ये चेक करून घ्या। कदाचित जे काही क्वेरी आहे ते क्वेरीकडे त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे। तुमचा चुकून फोटो अपलोड झालेला असेल किंवा काही नावात चेंज असेल किंवा तुमचं आधार कार्ड चुकून दुसऱ्याचं गेलेलं असेल, हे सगळं जर समजा आपल्याला करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करता येत नव्हतं, ठराविकच गोष्टी करेक्ट करता येत होता, काही ठराविक गोष्टी करता येत नव्हत्या, त्या न करता येण्यासारख्या गोष्टी करेक्ट आपल्याला मेलच्या माध्यमातून करता येणार आहे। लिंकवरती जाऊन तुम्हाला त्या गोष्टी अपलोड करता येईल आणि तुमचं ॲडमिट कार्ड 100% 1 मे 2025 रोजी येणार आहे। त्यामुळे त्या लिंकवर जाऊन ते अपलोड करा। ॲडमिट कार्ड जर नाही आलं तर तुम्हाला परीक्षेला जाता येणार नाही आणि तुम्हाला जर तुमच्या स्पॅम बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये काही मेल NTAचा आलेला नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही। तुमचं सगळा फॉर्म बरोबर आहे, त्यामुळे तुम्हाला ॲडमिट कार्ड 100% 1 तारखेला येणार आहे।
परंतु जर समजा ॲप्लिकेशन तुम्ही दिलेलं जर करेक्ट नसेल, त्याच्यात काही चुका असतील, तर तुम्ही मेलबॉक्समध्ये तुम्हाला मेल आलेला असेल. जर मेल आला नसेल तर तुमचं सगळं बरोबर आहे हे लक्षात घ्या. तुम्ही लक्ष नाही दिलं आणि तुमचा जर जे काही क्वेरी केलेलं आहे NTA ने त्याच्यावरती तुम्ही लिंकवरती तुम्ही अपलोड नाही केलं किंवा त्याच्यावर रिस्पॉन्स नाही दिला किंवा तुम्ही नाही पाहिलं आणि NTA जर वाटलं तर कदाचित तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला जे काही ऑनलाईन स्वरूपामध्ये 1 तारखेला 1 मेला येणार आहे ते कदाचित येणार नाही. आणि नाही आलं तर मात्र तुम्हाला 100% तुम्हाला ॲडमिट कार्ड जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार, परीक्षेला जाता येणार नाही. हे महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलो होतो. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी हा महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सर्वांना मेल आलेला नाही त्यामुळं फोन त्यासाठी करू नका. मेल आलेला असेल NTAचा तरच तुमच्यामध्ये क्वेरी आहे, नसेल तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अगदी बरोबर आहे असं समजायचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला अपडेटच्या स्वरूपामध्ये देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.